ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता। असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहे व त्याचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे। त्याने पाहिले की ती आपले वस्त्रभूषणे मिरवत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे। त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे त्या ठिकाणी मी का जाऊ नये। असित ऋषीने पाहिलं अंतरिक्षातील चक्षुने त्यानं पाहिलं की समस्त या पृथ्वी तलावावर जम्बूद्वीपामध्ये बुद्ध 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 असा ध्वनी त्याला म्हणजे त्याच्या कानावर ऐकू लागला। ज्याप्रमाणे आपण एखादी वेदीजवळ असल्यानंतर आपण आवाज देतो तर आपलाच आवाज आपल्याला परत इथून येतो, त्याला म्हणतात प्रतिध्वनी। आपण इकडून आवाज काढा तर तोच आवाज तसा आपल्याला परत मिळतो। तसा बुद्ध 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 हा आवाज त्या समस्त जम्बूद्वीपामध्ये असित ऋषींना त्यांनी ऐकला आणि त्याने पाहिलं की आपली वस्त्रभूषणे मिरवत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे। मग त्याने विचार केला की ज्या ठिकाणी खरोखर बुद्धाचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी मी जायला पाहिजे किंवा मी का जाऊ नये। त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले। तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले। ज्यावेळेस असित मुनींना आपल्या दिव्य दृष्टीने समस्त जम्बूद्वीपाचं निरीक्षण केलं आणि त्यावेळेस त्याला असं समजलं की शुद्धोधन राजाच्या घरी एक बाळ जन्माला आलेलं आहे आणि त्यामुळेच हे समस्त जम्बूद्वीपातले जे देव आहेत हे आपले वस्त्र आभूषण मिरवत आनंदाने अगदी हर्षोल्लासाने इकडे तिकडे उड्या मारत आहे आणि ते नाचत सुद्धा आहे। म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी आला व त्याच्या राजवाड्यात